सुनील प्रभाकर लोहकरे, माझे वडील प्रभाकर गोविंद लोहकरे यांना जूनमध्ये रात्री झोपलेले असताना डोळ्यापुढे अंधारी आली. दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच दिलीप पेट्रोल सरांच्या दवाखान्यात मध्ये आलो आणि इनिशियल स्टेजेस सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट सौरभ सरांकडे केस गेली. सौरभ सरांनी त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर ऑपरेशन एक ऑप्शन आहे. हे जो काही क्लॉट झाला होता डोळ्यात, रेटिनाच्या बॅकसाईडला क्लॉट झाला होता आणि त्या क्लॉटमुळे त्यांची 40% दृष्टी खराब म्हणजे इम्पेअर झाली होती आणि त्याला सरांनी ऑप्शन दिला की ऑपरेशनची काही गरज नाही, लेटर स्टेजमध्ये बघू. पहिला स्टेज जे आहे प्रिव्हेंटिव्ह आणि रेक्टिफाय करणे, त्या स्टेजमध्ये आपण ती जी ट्रीटमेंट करणार त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला तर आपण पुढे जायची काही ऑपरेशनला जायची काही गरज नाही. त्याप्रमाणे 1 महिन्याच्या नंतर आम्हाला त्यांनी जी बेस्ट औषध दिली आणि सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, त्याचा परिणाम तर 1 महिन्यानंतर त्यांची बरीचशी विजन रेक्टिफाय झाली. आता जुलै आणि ऑगस्ट 2 महिने फॉलोअप चेकअपसाठी आम्ही येऊन गेलो आणि त्या रिझल्टमध्ये त्यांचं जी पेशंटची इंटरॅक्शन होती ती अतिशय पॉझिटिव्ह होती. त्यामुळे पेशंटलाही बरं वाटलं आणि आत्ताचा स्टेज अशी आहे की ते पूर्ण क्लॉट डिसअपेअर झालेला आहे आणि चष्म्याचा नंबरही साईड बाय साईड चेक केला. म्हणजे आता जी काही थोडीशी इम्पेअर्ड विजन आहे बघण्यासाठी लांबची, ती सुद्धा आता करेक्ट होऊन जाईल असा आम्हाला विश्वास आहे. आम्हाला बेस्ट सगळ्या स्टाफकडनं ट्रीटमेंट मिळाली आणि आम्ही समाधानी आहे. ऑल द बेस्ट.